राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज. कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4 तर विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश. पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळण्याचीही शक्यता. साताऱ्यातील थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर हे सध्या पर्यटकांनी भरलं, तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाशिम जिल्ह्यामध्ये कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना फटका. यंदा गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची ही शक्यता. घरगुती सिलेंडरचे दर वाढल्यामुळे नंदुरबारच्या ग्रामीण भागातील ग्राहकांचं बजेट कोलमडलं, तर ग्राहकांकडून केंद्र सरकारकडे दर कपातीची मागणी. नागपूरच्या कामठीमध्ये नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाहणी दरम्यान बावनकुळेंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. साताऱ्याच्या कराडजवळील 6 पदरी उड्डाणपुलाची खासदार उदयनराजे भोसलेंकडून पाहणी, तर 3.5 किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात. 20 जूनपर्यंत पुलाचं काम पूर्ण करण्याची ही मुदत. चंद्रपुरात वस्तू सेवा कर विभागाची अत्याधुनिक वास्तू या ठिकाणी बांधून तयार, तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सुमारे 30 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचं 18 जून रोजी लोकार्पण होणार. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी बडा दादा फाउंडेशनचा सीड बॉल्स उपक्रम. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध वृक्षांच्या बियांचे गोळे तयार करून सातपुड्याच्या जंगल परिसरामध्ये फेकण्यात आले. धुळ्याच्या जुनवणे गावामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमामध्ये माती परीक्षण, एल निनोचा प्रभाव आणि हुमणी अळी नियंत्रण यावर भर. तुकाराम मुंढेंच्या निर्देशांनुसार आता मोहोळमध्ये दूध डेअरींवर कारवाई, तर 13 दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. अहवालानुसार संबंधितांवर कारवाई होणार अशी माहिती. नाशिकमध्ये अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या 15 दुकानांचे परवाने निलंबित. अन्न आणि औषध प्रशासनाची ही कारवाई. 6,75,90,00,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त.